सकाळ असो किंवा संध्याकाळ, भाजीचं टेन्शन हे रोजच असतं आणि त्याच्यामध्ये पालक जर असले तर सर्वांचंच नाक लागत असतं. पण म्हटलं चला आता पालकच आज बनवायची होती, कारण की जास्त दिवस जर ठेवली तर ते खराब होऊन जाते. तर शेंगदाण्याचा मसाला न वापरता मी इकडे दुसऱ्या पद्धतीने भाजी केलेली आहे. फक्त डाळ पालकच आहे, पण थोडीशी नवीन काहीतरी. पण त्याच्या अगोदर पोरांना खायचे होते फ्रेंच फ्राईज. त्याच्याकरता मस्त 2 मोठे मोठे बटाटे घेतलेले होते. ते स्वच्छ धुवून घेतले, त्याचे शाला वगैरे काढून लांब लांब असे काप केलेले होते. तर ही व्यवस्थित अशी काप काही जमले नव्हते माझ्याकडे. चाकू जो आहे ना तो थोडासा खराब झालेला आहे, त्याच्याकरता मस्त फ्राय करून घेतले. आणि पोरांना आहे ना असं काहीतरी चटपटीत खायला असलं तर ते भाजीपोळी खायला पण नकार देतात. पण माझ्याकडे बाकीचा चिवडा नव्हता, म्हणून फक्त मीठ आणि लाल तिखट घातलं आणि त्यांना खायला दिले. नंतर त्याच तेलामध्ये इकडे भाजी करायला घेतली, कारण की आपलं बाकीचे कामही नंतर होत असतात. मग नंतर लसूण जिऱ्याची फोडणी घातली. नंतर कांदा घालून घ्यायचा मस्त आणि सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं त्याला. खूप छान होते बरं काही भाजी. एकदा मी खूप दिवस झाले केलेली होती. जास्त करून आमच्याकडे अशी भाजी मी काही केलेली नाही आहे, मसाल्याचीच भाजी होत असते. पण म्हटलं चला आज करूया. नंतर टमाटर घातलं. टमाटर छान होऊ द्यायचं. नंतर धुतलेली पालक घालून घ्यायची, ती छान परतू द्यायची तिच्यामध्ये तेलामध्ये. आलटून पलटून घेतली ना की मस्त होतं ते. नंतर मुगाची डाळ भिजत घालून ठेवली 15-20 मिनटं पहिले. याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ जर घातली ना तर अजून छान लागते. तुरीची डाळ जर घातली फक्त शिजायला वेळ लागतो तिला, एवढा आहे. कुकरची शिट्टीमध्येही कुकरमध्ये करून घेतली तरी चालतं, पण मी अशीच केलेली आहे. झटपट होते अशी ही. नंतर घरचे जे बेसिक मसाले असतात तेच घातले. मस्त परतून घ्यायचे आणि पाणी घालायचं जसं लागणार आहे तसं. मीठ घालायचं. आणि झाकण ठेवून 15-20 मिनटं हिला शिजू द्यायची. डाळची अशी आपल्या बोटानं दाबेल इतकी मस्त डाळ शिजवून घेऊ द्यायची. पहिला मस्त छान उकळी आलेली होती. मी गॅस कमी करून मस्त होऊ दिल्यानंतर याच्यामध्ये ना आपला वरतून अजून तडका द्यायचा होता, म्हणून मी एका पईमध्ये म्हणजे तेलाची भाजीची पडी असतात ना त्याच्यामध्ये तेल गरम केलं. 2 लसणाच्या साधारण पाकळ्या घेतल्या आणि आपल्या लाल मिरची असते ना ती घेतली आणि थोडीशी तळतळ दिली तेलामध्ये. नंतर याच्यामध्ये सोडायची. खूप छान चव येते तेल सोडल्याने वरतून भाजीला. थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून मस्त होऊ द्यायची. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.